हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। तर इथं बघा, आपण लाल ब्लाउजवर आज एक सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत। तर हा शालूतला ब्लाउज पीस आहे आणि इथं मी बॅक पार्ट ब्लाउजचा कट करून घेतलेला आहे। गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25, गळा उंची आहे 9 आणि हा ब्लाउज उंचीला थोडा जास्त असल्यामुळे 9 इतका गळा मी ठेवलेला आहे आणि खालची गळा रुंदी ही मी 3 इतकी ठेवलेली आहे। बघा, अशा पद्धतीने मी हंडी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तो आता कट करून घेतलेला आहे। आणि आता आपण हा अस्तरवरचा गळा ब्लाउज पीस वरती जोडून घेणार आहोत। तर उलट-सुलट पद्धतीने आपल्याला सिंपल असा गळा टिप मारून घ्यायचा आहे आणि तो उलट करून गळा तयार करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने बरोबर सेंटरला आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि स्टँडर्ड टिप घेऊन, म्हणजे एकसारखी सगळीकडे एकसारखी अंतर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे। बघा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित हाताने कापड सरळ करत करत आपल्याला पहिली टिप ही व्यवस्थित मारून घ्यायची आहे। अशा वेळी शोल्डर किंवा गळा रुंदी कमी जास्त होऊ नये याची पण आपण काळजी घ्यायची आहे। बघा, पहिली टिप मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे गळ्याचं, ते ब्लाउज पीसचं कट करून घेणार आहोत अस्तरच्या गळ्याच्या आकाराप्रमाणे। आणि नेहमीप्रमाणे आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। शिलाईच्या आतल्या बाजूला शिलाई त्यामध्ये सापडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने अस्तर उलटा आतल्या बाजूला टाकून आपल्याला वरून एक दाबटीप करून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा हा तयार होईल। बघा, अशा पद्धतीने अस्तर आणि कापड वेळोवेळी सरळ करत करत आपल्याला एकदम व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे। हंडी गळ्यावरचा हा खूपच सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे। बघा, तर यासाठी मी साडीतला कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे, जो होता नेव्ही ब्ल्यू। तर ते साडीतलं कापड वापरून एकदम छोटंसंच मी कापड काढून घेतले होतं। 7 ते 8 इंच इतकं रुंदीचं मी कापड काढलं होतं, कारण साडी पण मोठी होती यासाठी। आणि त्याच साडीचा कापडाचा वापर करून मी सुंदर अशी डिझाईन आज बनवणार आहे। बघा, तर गळा आपला तयार झाल्यानंतर तिन्ही बाजूंनी आपल्याला अस्तर हे जोडून घ्यायचं आहे आपल्या ब्लाउज पीस वरती। आणि राहिलेलं जे एक्स्ट्राचं पिसाचं जे कापड आहे ते कट करून काढायचं आहे। बघा, अस्तरच्या आकाराप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीने। हा आपला आता मागचा भाग तयार झालेला आहे। तर आता आपल्याला कमरेच्या डाची पाडून टक्स देऊन तिथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने मी टक्सचं माप टाकते आणि ते टक्सचं माप घेऊन मी टक्स देऊन घेत आहे दोन्ही बाजूला। न चुकता टक्स मारताना आपल्याला डबल टिप शेवटी द्यायची आहे, त्यामुळे आपला टक्स हा लॉक होतो, उसवत नाही। तर आता माझा दुसराही टक्स मारून झालेला आहे। तर आता आपण लावणार आहोत कमरपट्टी। गळा पण तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आकारामध्ये आलेला आहे। दोन्ही बाजू आपल्या गळ्याच्या ह्या सेम अशा आकारामध्ये आल्या पाहिजेत। तर आता कमरपट्टी मी लावून घेत आहे। बघा, अस्तरची कमरपट्टी मी इथं वापरलेली आहे। एका बाजूला त्या अस्तरचं काठ आहेत बघा, म्हणजे आपल्याला कमरपट्टीला आणखी एक टिप मारावी लागणार नाही काठ दुमडून। त्यासाठी काटेचीच पट्टी मी कमरपट्टीसाठी कट करून घेतलेली आहे। बघा, आता दाबटीप देऊन आपण त्यावर आणखी एक आतल्या बाजूला पट्टी दुमडून एक टिप मारून घेतलेली आहे। बघा, एकूण 3 टिपा आपल्या झालेल्या आहेत।
तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा पूर्ण तयार झाला आहे डिझाईनसाठी। तर इथं बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नेव्ही ब्ल्यू कलरचं जे कॉन्ट्रास्ट कलरचं कापड होतं तर त्याच्या तिरक्या पट्ट्या काढून मी इथं नॉट्स करून घेत आहे, म्हणजे डोरी करून घेत आहे। बघा डिझाईनसाठी मी डोरी वापरणार आहे आणि त्याचेच छोटे छोटे तुकडे करून ती डिझाईनसाठी मी ते तुकडे वापरणार आहे। तर अशा पद्धतीनं ही डोरी उलटी करून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे भाग बघा मी इथं कट करून काढते। तर अशा पद्धतीने हे भाग आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे, त्यासाठी लागणार आहेत। तर इथं मी भरपूर सारे छोटे छोटे डोरीचे भाग हे कट करून घेतलेले आहेत बघा। तर गळ्याचा आकार एकदम आतल्या बाजूला गळ्याच्या बाजूला न हे डिझाईन न लावता मी थोडंसं अंतर सोडलेलं आहे बघा, कारण आपली तिथं लेस येणार आहे यासाठी। तर अशा प्रकारे मी जे आपले नॉट्स तयार केलेले आहेत त्याचे तुकडे आहेत त्याचे त्या पाकळ्या छोट्या छोट्या करून या गळ्याला लावते बघा। एकदम जवळ अशा अंतर न सोडता परत एकाच अंतरावर आणि एकाच आकाराच्या हे आपल्याला पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत। बघा अशा पद्धतीनं आता पूर्ण गळ्याला मी पाकळ्या लावून दिलेल्या आहेत आणि सेंटरला मी थोडा भाग सोडलेला आहे बघा, कारण आपलं तिथं छोटंसं पॅच येणार आहे किंवा आपण फूल म्हणू शकतो। तर शोचं फूल मी तिथे लावणार आहे। तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं म्हणजे नॉट्स कमी जास्त होते ते मी कट करून एकाच आकाराने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे बघा। कात्रीनं कट करून काढलेला आहे एक्स्ट्राचा भाग। आता मी त्यावरून लेस लावून घेत आहे, गोल्डन कलरची अशी मी लेस फिनिशिंगसाठी लावत आहे। पूर्ण जे आपले शिंगाडे बनवलेले आहेत किंवा छोटे छोटे पाकळ्या बनवलेल्या आहेत त्या लेस खाली त्याची शिलाई झाकून जावी यासाठी त्यावरून आपल्याला लेस लावावी लागते। गळ्याचा आकाराचा शेप व्यवस्थित बघत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा। तर आता आपली एक टीप देऊन झालेली आहे लेसला, तर आता आपल्याला द्यायची दुसरी टीप बघा अशा पद्धतीनं। तर किती कॉन्ट्रास्ट कलर वापरल्यामुळे गळ्याला किती छान लुक आलेला आहे बघा तुम्ही। तर आता आपल्याला करायचं आहे मणी वर्क, म्हणजेच जे आपण छोटे छोटे पाकळ्या म्हणूया त्यामध्ये आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात मोठ्या आकाराचा मी मणी घेतलेला आहे बघा। तर हे मणी आपल्याला त्या पाकळ्यांमध्ये किंवा शेंगाड्यांमध्ये लावत जायचे आहेत। खूपच सुंदर अशी ही डिझाईन तयार होते बघा। थोडासा वेळखाऊ अशी ही डिझाईन आहे, त्यामुळे मी ह्या डिझाईनची म्हणजेच ब्लाऊजची शिलाई ही थोडीशी जास्त ठेवते। 450 इतकी ही शिलाई मी घेते। जर मटेरियल कस्टमरचं असेल तर 400 इतकी शिलाई होते। तर बघा आता आपल्याला सेंटरचं पॅच करायचं आहे। पूर्ण गळ्याला आपले मणी हे लावून झालेले आहेत। तर आपलं पॅच कसं करणार आहोत बघा। जशा मगाशी आपण पाकळ्या छोट्या छोट्या बनवल्या होत्या तशाच मी पाकळ्या एका सुईत ओवून घेत आहे बघा। जवळ एकाच आकाराच्या पाकळ्या आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत। एकदम नाजूकसं छोटंसं हे फूल तयार होतं बघा। खूपच सुंदर दिसतं। सेंटर पीससाठी हे खूपच सुंदर असं फूल तयार होतं बघा। आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर ह्या सगळ्या पाकळ्यांमध्ये आपल्याला एक एक मणी ओवत जायचं आहे। जशी आपल्या ब्लाऊजला डिझाईन आहे तशीच आपल्याला हे फूल पण तयार करायचं आहे। तर मी लॉक करून घेतलेलं आहे बघा गाठ मारून। तर आता आपल्याला लावायचे आहेत मणी। तर एक एक करत आपल्याला हे सगळे मणी लावून घ्यायचे आहेत। मणी लावल्यानंतर फुलाची आणखी मस्त असा लुक येतो फुलाला। आणि शेवटी आपल्याला एखादा टाका टाकून हे सगळं फिक्स करून टाकायचं आहे। एखादी गाठ मारून टाकायची आहे बघा अशा पद्धतीनं। आणि नंतर आता या फुलाला आपल्याला करायचे आहेत गोंडे। तर गोंड्यासाठी बघा मी त्याच कलरचं कापड घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोंडे बिना नॉट्सचे फक्त गोंडे मी शिवून घेत आहे बघा। आपण नेहमी शिवतो तसेच फक्त छोट्या आकाराचे, एकदम छोटासा आकार फुलाला शोभतील असे छोटेसे गोंडे बघा।
आणि कशाच्या तर पेनच्या किंवा मार्तलच्या साह्याने आपल्याला ते गोंडे उलटे करून घ्यायचे आहेत। तर 2 गोंडे आपले रेडी झालेले आहेत बघा। एकदम फुलाला सूट होतील इतके लहान मी गोंडे केलेले आहेत। आणि आता आपल्याला तुम्ही बघू शकता मी मणी ओवून घेतलेले आहे, नॉट्स लावलेलं नाहीये, मणी ओवून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच ते गोंडे बसवलेले आहेत। तर एक आपला गोंडा तयार झालेला आहे। आता मी दुसरा पण करत आहे बघा। मी मोठे मोठे मणी आणि नंतर लहान मणी असं सिक्वेन्स ठेवून हे गोंडे तयार केलेले आहेत बघा। आणि ते आता फुलाला बसवलेले पण आहेत आणि फुलाच्या सेंटरला आपल्याला एखादं बटन बसवायचं आहे। आता आपलं हे पॅच जे तयार झालंय सेंटर पॅच ते आपल्याला ब्लाऊजच्या मधोमध लावून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीनं खूपच सुंदर अशी डिझाईन झालेली आहे। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मी ह्या ब्लाऊजला लटकन लावलेले नाही आहेत कारण कस्टमरला लटकन नको होते यासाठी। तरी अशी आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे। खूपच सुंदर अशी डिझाईन झालेली आहे। जर डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईबही करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।